नमस्कार. ह्या मधुमेहाचं काय करायचं? मधुमेह एक आपल्या देशामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणजे आत्ता जगामध्ये सर्वात जास्त रुग्ण मधुमेहाचे कुठं असतील तर ते भारतामध्ये आहेत. भारत हा जगात सर्वात जास्त मधुमेही असणारा रुग्णांचा देश आहे. त्याच्यामुळे आपली इथली वैद्यक संस्था, आपल्या इथले वैद्यक वेगवेगळी शास्त्र आहेत, ॲलोपॅथी असेल किंवा आयुर्वेद असेल, ह्या लोकांनी थोडंसं आता सिरियसली मधुमेह आणि रुग्णांनीसुद्धा या मधुमेहाचा आता सिरियसली विचार करण्याची वेळ आलेली आहे. मधुमेहाचे कॉम्प्लिकेशन्स हे अत्यंत गंभीर आहेत. त्याच्यामुळे मधुमेह हा सॉफ्ट असा किलर डिसीज आहे, म्हणजे स्लो पॉयझनसारखं काम करणारा रोग आहे. तर मधुमेहाचं प्रमाण दिवसेंदिवस आपल्या देशामध्ये वाढत आहे. 3 प्रामुख्यानं कारणं मधुमेहाची असतात. ती म्हणजे लाईफस्टाईल दोषपूर्ण असणं, लाईफस्टाईल जे चुकीचे आहे त्याच्यामुळे होणारा हा मोस्टली मधुमेह आजार आहे. दुसरं जेनेटिकसुद्धा ह्याच्यात कॉज आहे. जेनेटिक मॅक्झिमम केसेसमध्ये जेनेटिक कॉज दिसतं. आणि तिसरं स्ट्रेस डायबिटीज. आजकाल मानसिक तणाव जो आहे तो प्रचंड वाढलेला आहे आणि त्याच्यामुळं मधुमेह होण्याची संख्या वाढलेली आहे. व्यायामाचा अभाव असणे, मानसिक तणाव असणे आणि अपथ्य सेवन ही 3 प्रमुख कारणं मधुमेहाची आहेत. त्याच्यात आयुर्वेदामध्ये मधुमेहाला काय म्हटलेलं आहे तर आयुर्वेदामध्ये प्रमेह म्हटलेलं आहे. पण प्रमेह म्हणजे फक्त मधुमेह नाही, प्रमेहामध्ये अनेक आजार येतात. त्याच्यापैकी मधुमेह हा एक आजार झाला. तर प्रमेहाची जी पॅथॉलॉजी आहे ती मधुमेहाशी साधर्म्य दाखवते. त्याच्यामुळे आपण मधुमेह या आजाराला आयुर्वेदामध्ये आपण प्रमेह म्हणून म्हणतो. मधुमेहाचं डायग्नोसिस शुगर वाढल्यानंतर कळतं, पण शुगर जशी एकदा टेस्ट केली लगेच वाढली म्हणून लगेच मधुमेह म्हणू नये. शुगर तुम्ही 15-15 दिवसाला, 1-1 महिन्याला 2-3 वेळा चेक करा आणि मग त्याचं डायग्नोसिस होतं. दुसरं HbA1c ही टेस्ट आहे, ती पण तुम्ही करू शकता. त्याच्यामुळं सुद्धा तुम्हाला कळू शकतं की आपल्याला मधुमेह आहे का नाही. तिसरं, लघवीमध्ये बऱ्याच वेळा शुगर तपासली जात नाही. लघवीमधून शुगर जात असेल तर ते एक्सेस शुगर ब्लडमधली लघवीतनं जात असते. तर लघवीतून शुगर जाणं हे गंभीर आहे. त्याच्यामुळं ते लघवीतलं शुगर आहे का नाही हे बऱ्याच वेळा तपासली जात नाही, तर ती तपासणं गरजेचं आहे. आता मधुमेहाची ट्रीटमेंट चालू करताना आयुर्वेदानं बरा होतो का मधुमेह, असा बऱ्याच जणांचा प्रश्न आहे. किंवा आयुर्वेदिक औषधं सुरू केल्यानंतर ॲलोपॅथीची औषधं बंद होतात का, किंवा आयुर्वेदिक औषधं सुरू केल्यानंतर आयुर्वेद सुद्धा बंद करता येतो का, म्हणजे दोन्ही औषधं बंद करतात का, मधुमेह पूर्ण बरा होतो का, असे काही प्रश्न आहेत. तर तसं प्रत्येकाच्या बाबतीत असं होऊ शकत नाही. कारण आपला मधुमेह कोणत्या टाईपमध्ये येतो आणि आपल्याला कोणत्या प्रकारच्या मधुमेहाची औषधं सुरू आहेत, किती दीर्घकाळापासून सुरू आहेत याच्यावर ते डिपेंडंट असते. उदाहरणार्थ एखाद्याला जेनेटिक मधुमेह असेल तर तो बरा नाही होत. जेनेटिक मधुमेह जो असतो ते जीन्समध्ये चेंजेस झालेले असतात. बऱ्याच जणांच्या शरीरामध्ये ऑटोइम्युनिटी निर्माण झालेली असते. तर त्या केसेसमध्ये आपल्याला मधुमेह 100% बरा करता येत नाही. पण आयुर्वेदिक औषधं घेऊन आपण ॲलोपॅथीची औषधं निश्चितच कमी करू शकतो, त्यांचा दुष्परिणाम टाळू शकतो आणि मधुमेहाचे कॉम्प्लिकेशन्स आपल्याला टाळता येतात. दुसरं, ट्रेस डायबिटीज हा जो प्रकार आहे, तर नवीन नुकताच झालेला असेल मधुमेह आणि ट्रेसमुळे झाला असेल तर तो 100% आपण आयुर्वेदिक औषधांनी बरा करू शकतो आणि त्याची ॲलोपॅथीची औषधंसुद्धा बंद होतात. अनेक लोकांची औषधं अशी बंद झालेली आहेत. तिसरा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये लाईफस्टाईल, तुमची जर सिडेंटरी लाईफस्टाईल असेल किंवा बैठे जीवनशैली असेल आणि व्यायामाचा अभाव असेल आणि अशा पद्धतीनं शरीरामध्ये वजन वाढून होणारा जो मधुमेह आहे तोसुद्धा आपण जवळपास बरा करू शकतो. किंवा त्याच्यामध्ये आपण ॲलोपॅथी औषधं त्यांची एकदम कमी प्रमाणात करू शकतो, किंवा ॲलोपॅथी बंद करून तो रुग्ण पूर्णपणे आयुर्वेदिक औषधांवर शिफ्ट होऊ शकतो, किंवा थोड्याशा आयुर्वेदिक औषधांनी त्याची शुगर कंट्रोल राहू शकते. प्रोव्हाइडेड त्या पेशंटनं व्यायाम केला पाहिजे, स्ट्रेस मॅनेजमेंट केला पाहिजे, हे सर्व पथ्य पाळलं पाहिजे, हे सर्व केलं पाहिजे. बऱ्याच वेळा मधुमेहाचे रुग्ण पथ्य पाळत नाहीत. पथ्य पाळलं तर व्यायाम करत नाहीत, व्यायाम केला तर पथ्य पाळत नाहीत, सारखं ते घोळ करत असतात. तर अन्नचं पथ्य आणि व्यायाम, स्ट्रेस कंट्रोल करणं आणि औषधं आयुर्वेदाची सातत्यानं घेत राहणं हे खूप गरजेचं आहे. आयुर्वेदिक औषधं बऱ्याच वेळा बाजारामध्ये जी मिळतात ती फक्त शुगर कमी व्हायची औषधं मिळतात. म्हणजे लोकांना असं वाटतं की मधुमेहाचं शुगर कमी होणार, तुमच्याकडे काय अल्टरनेटिव्ह, म्हणजे ह्यांचं मेटफॉर्मिन चालू असेल तर मेटफॉर्मिनला अल्टरनेटिव्ह तुमचं आयुर्वेदिक काय आहे का, तर ती गोळी किंवा कशाची जांभळाच्या चूर्णाची गोळी वगैरे द्या आणि त्याच्यामुळे तर कंट्रोल मधुमेह होईल. सबस्टिट्यूट मेटफॉर्मिनला जांभळाचं बीजाचे चूर्ण होईल, अशा पद्धतीचा एक समज लोकांच्यामध्ये आहे. तर तसं नाही. आयुर्वेदामध्ये प्रमेहाचं जी चिकित्सा आहे किंवा मधुमेहाची जी चिकित्सा आहे ती खूप भिन्न प्रकारे सांगितलेली आहे. मधुमेहाचे जे रुग्ण असतात ते काही रुग्ण कृश असतात, त्यांना वेगळी चिकित्सा आहे.
काही रुग्ण हे स्थूल असतात, त्यांना वेगळी औषधं सांगितलेली आहेत. दुसरी गोष्ट, मधुमेह म्हणजे होतो म्हणजे नेमकं काय होतं, तर त्याच्यात 2-4 असे पॉईंट्स आहेत, ते मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. की पहिलं म्हणजे मधुमेहामुळं आपल्याला काय होतं, आपलं इन्शुलिनला रेझिस्टन्स येतो किंवा इन्शुलिनला रेझिस्टन्समध्ये सेलची सेन्सिटिव्हिटी आहे इन्शुलिन मॉलिक्यूल पकडायची, ती कमी होते. एक पहिल्या टप्प्याची पॅथॉलॉजी आहे. दुसऱ्या टप्प्याची आहे की फॉल्टी इन्शुलिन तयार होणे किंवा इन्शुलिन थोडंसं डिफेक्टिव्ह तयार होणं. तिसरं असं आहे की इन्शुलिन कमी प्रमाणात पॅनक्रियाजवर लोड सारखा पडून पडून पॅनक्रियाज बीटा सेल ज्या आहेत पॅनक्रियाच्या, त्या इन्शुलिन कमी स्त्रावतात, हा एक पॅथॉलॉजी आहे. आणि चौथं म्हणजे ऑटोइम्युनिटी डेव्हलप होऊन मधुमेहाच्या ज्या हे मधुमेह निर्माण करणाऱ्या बीटा सेल ज्या आहेत, बीटा सेलमुळं इन्शुलिन तयारच होत नाही, बीटा सेलला डॅमेज होतो, बीटा सेल डॅमेज झाल्यामुळे इन्शुलिन तयार करू शकत नाहीत. तर असा जो मधुमेह आहे त्याला ऑटोइम्युनिटी इम्युनिटीमुळे होणारा मधुमेह म्हणतात, तो बरा होत नाही. तिसरं ज्युवेनल ऑनसेट डायबिटीज मेलिटस म्हणजे जन्मताच मधुमेह असणे, तो जेनेटिक असतो, तो बरा होत नाही, त्याला इन्शुलिनचं इंजेक्शन हेच घ्यावं लागतं. किंवा आयुर्वेदिक औषधांनी थोडंफार त्याला मदत होऊ शकते, त्याचे बॉडीची झीज कमी करता येते. किंवा आयुर्वेदचा कुठलाही प्रकारचा मधुमेह असला तर आयुर्वेदिक औषधही घेतलीच पाहिजेत, त्याला तुम्ही ऑप्शन नाही. दुसरी गोष्ट, ॲलोपॅथी औषधं जी तुम्ही घेताय त्या प्रत्येक ॲलोपॅथिक औषधांचा साईड इफेक्ट हा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतो. काय दिसतो, तर एक तर ती औषधं आपल्याला लाँग टर्म घ्यायची आहेत, म्हणजे 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 10-10 वर्ष लोक मेटफॉर्मिन खातात आणि वेगवेगळे त्याचे ग्रुप्स आहेत अँटीडायबेटिक ड्रगचे, ते खातात. बऱ्याच जणांना त्या ड्रगचा सुद्धा रेझिस्टन्स येतो. आता मेटफॉर्मिनसारखं ड्रग आहे ते प्रचंड GI डिस्टर्बन्स करतं. मेटफॉर्मिन एक कार्सिनोजेनिक एजंट आहे असं नवीन आता रिसर्चमध्ये आलेलं आहे. तिसरं, मेटफॉर्मिनमुळे रक्तनिर्मितीची प्रक्रियेमध्ये आयर्न शोषणमध्ये परिणाम होतो. तर अशा पद्धतीने 1,000 मिलीग्रॅम मेटफॉर्मिन पर डे 1,000 1,500 लोकांना सुरू असतं. तर व्हेरी हाय डोस दे आर टेकिंग. तर अशा पद्धतीचं मेटफॉर्मिन आपल्याला कसं कमी करता येईल किंवा बंद करता येईल या दृष्टीनं आपण आयुर्वेदिक औषधं घेतली पाहिजेत. आयुर्वेदिक औषधं मधुमेहाची घेताना चिकाटी, सातत्य आणि दीर्घकालीन औषधं आयुर्वेदाचे सेवन करण्याची तयारी पाहिजे. त्याच जोडीला पथ्य, प्राणायाम, योगा, व्यायाम, वॉकिंग करणे, तरच तुम्ही इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी बॉडीची वाढवू शकता. तुम्ही काहीच करणार नसाल, नुसतं आयुर्वेदिक औषध घेणार असाल तर आयुर्वेदिक औषधांनी मधुमेह काही बरा होत नाही. अशा पद्धतीनं मधुमेहाचं ट्रीटमेंट होऊ शकत नाही. तिसरं, मधुमेहामध्ये जे आयुर्वेदिक औषधं दिली जातात ती बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं की जोड्या लावासारखं ह्याच्यावर आहे किंवा मधुमेहाची वेगवेगळ्या मधुनाशक औषधं वगैरे अशी काही काही बनवलेली असतात कंपनीने फॉर्म्युलेशन, ती दिली की झालं. तसं नसते. मधुमेहामध्ये भस्म चिकित्सा करावी लागते, भस्म वापरावी लागतात वेगवेगळी की जी इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवतात, बीटा सेलला ताकद देतात, पोषण करतात. त्यानंतर रेझिस्टन्स जो इन्शुलिनला आलेला असतो ते कमी करतात, सेल रेझिस्टन्स इन्शुलिनचा वाढवतात. आणि मधुमेह हा बेसिकली मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे, हा चयापचयजन्य विकृतीजन्य आजार आहे. हा पूर्ण सार्वजनिक शरीरामध्ये घडतो, हा काही पूर्ण एका ठिकाणी विशिष्ट जागेवरच घडतो असं काही नाही. आणि त्याच्यामुळं पूर्ण सार्वजनिक ॲक्शन कशी होईल असंच औषध मधुमेहाचं द्यायला लागतं. आयुर्वेदामध्ये नाडी, प्रकृती, कोष्ठ, स्ट्रेस लेवल, फॅमिली बॅकग्राऊंड किंवा पेशंटची लाईफस्टाईल, पेशंट जॉब कुठला करतो किंवा वयाचं जो टप्पा आहे तो कोणता आहे, तरुण वय आहे का, मध्यम वय आहे का किंवा वृद्ध वय आहे का, अशा पद्धतीने घेतल्यानंतरच मधुमेहाला आपण हे करू शकतो. बऱ्याच वेळा रुग्ण माझ्याकडे असा अनुभव आहे की औषधं घेतात, काही लोक औषधं मध्येच सोडून देतात, काही लोक एकदम थोड्या दिवसासाठी घेतात, काही लोक थोडे जास्त दिवस घेतात पण ते व्यायाम आणि पथ्य अजिबात करत नसतात. तर असं केलं तर मग मधुमेहाचं औषध घेऊन काही उपयोग नाही. मधुमेहाला आपण लवकरात लवकर संपवणं, त्याचं कंट्रोल करणं किंवा त्याला नष्ट करणं खूप गरजेचं आहे. कारण मधुमेहाचे जे दुष्परिणाम आहेत त्याला आधुनिक शास्त्रामध्ये मधुमेहाच्या पॅथीज म्हणतात. म्हणजे मधुमेहाचे कॉम्प्लिकेशन जे आहेत ते काय आहेत, तर मधुमेहामध्ये पहिलं जे कॉम्प्लिकेशन आहे म्हणजे मेंदूपासून आपण सुरुवात करू, न्यूरोटॉक्सिसिटी. न्यूरोटॉक्सिसिटी म्हणजे काय, न्यूरॉन्स जे आहेत, न्यूरॉन्स म्हणजे चेतापेशी, याच्या चयापचय जे आहे बिघडते, त्यांना शुगर वेळेवर मिळत नाही, साखर मिळत नाही त्या सेलला आणि त्याच्यामुळे त्या सेलमध्ये डिफेक्ट यायला सुरुवात होतो, त्याला न्यूरोपॅथी असं म्हणतात. त्यामुळे स्मरणशक्ती कमी होणे, अंग थरथर कापणे, त्याच्यानंतर इनव्हॉलंटरी मुवमेंट्स हातापायाचे होणे, हातापायाला मुंग्या येणे, सगळ्यात प्रथम लक्षण आहे हातापायाची आग होणे, हातापायाला मुंग्या येणे, हे न्यूरोपॅथीची लक्षणं आहेत. त्याच्यानंतर हार्टचं म्हटलं तर मस्क्युलोपॅथी तयार होतं, म्हणजे कार्डिओ मस्क्युलोपॅथी तयार होते, त्यामुळे हार्टचे मसल जे आहेत ते वीक होणं, रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो, त्याला व्हॅस्क्युलोपॅथी म्हणतात. रक्तवाहिन्या कठीण होणे, त्याच्यामध्ये चरबी जमा होणे, त्याचं चयापचय नीट न होणे, त्या रक्तवाहिन्यांना डॅमेज होणे, हे प्रकार होतात.
तिसरं नेफ्रोपॅथी आहे, म्हणजे रेनल फेल्युअर. तुम्हाला सगळ्यांना मध्ये डायबिटीजमुळं किडनी फेल होते. किडनीचे न्यूरॉन जे आहेत, न्यूरॉन आहे, नेफ्रॉन्स जे आहेत, नेफ्रॉन म्हणजे एक स्ट्रक्चर आहे किडनीमधलं, त्याला डॅमेज होतं. तर अशा पद्धतीनं ती पॅथॉलॉजी होते. ब्लडवर परिणाम होतो. रक्तनिर्मितीची प्रक्रिया स्लो डाऊन होते. म्हणजे आपण रक्तवाढीचे किती गोळ्या घेतल्या तर रक्त वाढत नाही. बोन मॅरोमध्ये परिणाम होतो. रक्तनिर्मिती स्लो डाऊन होते. लिव्हरवर, यकृतावर वाईट परिणाम होतो. पचनसंस्थेवर प्रचंड मोठा परिणाम डायबिटीजचा होतो. दुसरं, आपण जी मधुमेहाची जी ॲलोपॅथी औषध देतो त्याचा पण आणि दुष्परिणाम आपल्या बॉडीवर होत असतो. अशा पद्धतीनं फक्त ॲलोपॅथीमध्ये औषधं देऊन फक्त शुगर कंट्रोल ठेवणं म्हणजे मधुमेहाची यशस्वी चिकित्सा असं समजलं जातं. पण आयुर्वेदामध्ये असं नाही. फक्त ब्लडमधली शुगर नॉर्मल आली म्हणजे मधुमेहाचं ट्रीटमेंट आपलं झालं आणि आपण यशस्वी झालो, हा खूप मोठा गैरसमज आहे. मधुमेहाचे शुगर कंट्रोल कृत्रिमरित्या ठेवणं किंवा ओढून काढून शुगर कंट्रोल ठेवणं हे मधुमेहाचं ट्रीटमेंट होऊ शकत नाही. मधुमेहामध्ये शरीराची झीज होत जाती, व्यक्तीचं जे बलक्षय होत जातो, व्यक्ती असा खंगत जातो. तर मधुमेहाला आयुर्वेदिक औषधांनी हे जे खंगणं आहे, हे जे शरीराची झीज आहे ती आपल्याला थांबवता येते, पेशंटला शक्ती देता येते आणि पेशंटला पुन्हा आपल्याला उभं करता येतं आणि सेल डॅमेज थांबवता येतो. पण आयुर्वेदिक औषधं ही अँटीऑक्सिडंटसारखी काम करतात आणि ती मधुमेहामध्ये घेणं अत्यंत गरजेचं आहे. थोडी तरी औषधं आयुर्वेदाची तुम्ही ॲलोपॅथीबरोबर सुरू ठेवणं गरजेचं आहे. जर तुम्हाला घेणं शक्यच नसेल किंवा फुल्ली ट्रीटमेंट तुम्ही मधुमेहाची आयुर्वेदिक वैद्यांकडे घेणं गरजेचं आहे. दुसरं, आता ज्या पॅथॉलॉजीज, आता एक उदाहरण केस सांगतो की एका पेशंटला मधुमेहामुळं डायबेटिक रेटॅनोपॅथी झालेली. आता ह्या रेटॅनोपॅथीमध्ये रेटॅनॉलॉजिस्ट जे डोळ्याचे सुपर स्पेशलिस्ट आहेत त्यांनी बघितली होती केस. त्याच्यामध्ये रक्तवाहिन्या फ्रेजाईल होतात. रक्तवाहिन्या म्हणजे डोळ्याच्या मागच्या ज्या रेटायनाच्या रक्तवाहिन्या आहेत, डोळ्याच्या पडद्याच्या रक्तवाहिन्या आहेत, त्या फ्रेजाईल होतात, म्हणजे एकदम लवचिक होतात आणि त्या फाटतात आणि तिथनं एक सूक्ष्म ब्लिडिंग आपल्या आयबॉलमध्ये आत डोळ्यामध्ये होत असते. त्याच्यामुळे तो स्पॉट डोळ्याला पुढं दिसतो आणि त्याच्यामुळे दिसण्याला अडथळा येत असतो. अशा पद्धतीचा आजार हा आहे. आणि हे जे डायबेटिक रेटॅनोपॅथी, याला ॲलोपॅथीमध्ये काही औषध नाही, ते लेसर थेरपी करतात. लेसर थेरपीमध्ये जो रक्ताची गुठळी आहे ती विरघळली, अँटीकोग्युलंटचं इंजेक्शन दिलं जातं. त्याच्यामुळं गुठळ्या तयार होत नाहीत रक्ताच्या, त्याच्यामुळे त्या रक्तस्त्राव थांबवू शकत नाहीत ते, आणि गुठळ्या पण होऊ नये म्हणून एक इंजेक्शन दिलं तर त्यांना टेम्पररी रिलीफ मिळतो. पेशंटला दिसायला प्रॉब्लेम येतो, डोकं दुखतं, चक्कर येते, खाली वाकून बघता येत नाही, अशी केस माझ्याकडे आली होती. तर तिला आम्ही आयुर्वेदिक देऊन पूर्णपणे 1-2 महिन्यात 3 महिन्याचं आम्ही पूर्ण बरे केलेले आहे. त्या पेशंटला आता ट्रीटमेंट देऊन 3-4 वर्ष झाले असतील. डायबेटिक रेटॅनोपॅथी पूर्ण बरी झालेली आहे. OCT टेस्ट पण आम्ही 2 वेळा त्याची केलेली आहे. तर याच्यामध्ये त्या पेशंटला आज तक काही त्रास नाही की पुन्हा अँटीकोग्युलंटचं इंजेक्शन 10,000चं त्यांना डोळ्यामध्ये टोचावं लागलं नाही, आणि हा पेशंट डायबेटिक रेटॅनोपॅथीच्या कॉम्प्लिकेशनमधून बाहेर आलेला आहे. एक उदाहरण दिलं. तर अशा पद्धतीनं आपल्याला डायबिटीजचे कॉम्प्लिकेशन जे आहे ते थांबवता येतात आणि डायबिटीज आपल्याला रिपेअरसुद्धा करता येतो. पण आयुर्वेदिक औषधांना घेणं हे चिकाटीनं सातत्याने घेतलं पाहिजे आणि तुमच्या प्रकृती गोष्टानुसार औषध घेतलं पाहिजे. बाजारामध्ये मिळालेले रेडीमेड फॉर्म्युलेशन्स डायबिटीजचे आहेत ते घेऊन मधुमेहाची चिकित्सा आयुर्वेदामध्ये होत नाही आहे. दुसरं, मधुमेह जो आजार आहे तो आता सध्या मोस्ट किलर डिसीज आहे आणि मधुमेहामुळं कार्डियक इमर्जन्सी येते, हार्ट अटॅक येतात, किडनीचे डॅमेज होतात. तर याला आपल्याला ॲलोपॅथी घेत असताना एक शेवटचं मी तुम्हाला असं सांगतो की तुम्ही ॲलोपॅथी औषधं तुम्हाला सुरू केली, तुम्ही जस्ट सुरू झाल्या आमच्याकडे या, किंवा डायबिटीजचं निदानच आमच्याकडून करून घ्या, किंवा डायबिटीज झाल्या आमच्याकडे या, किंवा डायबिटीज झाला आहे तुम्हाला 3-4 वर्षानं, 5 वर्षानं, 10 वर्षानं, तुम्ही इतर औषधं पण घेतले असाल डायबिटीजचे फॉर्म्युलेशन्स, किंवा तुम्हाला आयुर्वेदिक प्रथमच घ्यायचं आहे, तर तुम्ही आयुर्वेदिक वैद्यांना भेटा आणि तुमची नाडी प्रकृती कोष्टानुसारच ग्रंथोक्त औषधंच मधुमेहाची जी आहेत ती सुरू करा. ग्रंथानुसार जी औषधं जातात तीच मधुमेहाची मूल चिकित्सा आहे. प्रॉप्रेटरी मेडिसिन किंवा रेडीमेड फॉर्म्युलेशन सर्वांना सरसकट एकच औषध मधुमेहाचं असू शकत नाही असं माझं अभ्यासाने मत आहे. वेगवेगळ्या रुग्णांना वेगवेगळे ड्रग फॉर्म्युलेशन्स, वनस्पतींचे फॉर्म्युलेशन्स, भस्माचे फॉर्म्युलेशन्स हे त्यांना दिले पाहिजेत. विथ डायबिटीजचे जे असोसिएटेड डिसीज आहे, डायबिटीजबरोबर त्या पेशंटला हायपरटेन्शन म्हणजे BP असतो, त्याचबरोबर त्याला डायजेशनचे प्रॉब्लेम असतात, ते काही बऱ्याच जणांना अर्श म्हणजे मूळव्याध असतो, काही लोकांना लिव्हरचे आजार असतात, काही लोकांना BP असतो, काही लोकांना हार्टची सुद्धा औषधं चालू असतात,
कोरोनरी आर्टरी डिसीजची, किंवा काही लोकांना स्ट्रोक बसलेला असतो, कार्डियक इमर्जन्सी येऊन गेलेले असतात आणि त्याच्याबरोबर डायबिटीज, असं ते कॉम्बिनेशन त्यांना औषधाचं त्यांचं चालू असतं. तर हे सगळं विचारात घेऊन त्या पद्धतीनं आयुर्वेदाचे फॉर्म्युलेशन्स बनवून त्या पेशंटला दिले तर आपण या सगळ्या ज्या गुंता आहे आणि ह्या मधुमेहाच्या चंगुलमधून आपण सुटू शकतो. अन्यथा हा आजार स्लो पॉयझनसारखा आहे आणि हा हळूहळू आपले एक एक यंत्रणा, आपले एक एक सिस्टम हा खराब करतो आणि कॉम्प्लिकेशनमध्ये आपल्याला नेत असतो. म्हणून आपण लवकरात लवकर मधुमेहाची चिकित्सा जी आहे ती आयुर्वेदाकडे सुरू केली पाहिजे. हा अट्ट धरणं किंवा आग्रह धरणं की नाही आम्ही ॲलोपॅथी घेतो आहे तर आम्हाला मधुमेहाचं तुमच्याकडे शॉर्ट औषध आहे का, मधुमेह तुमच्या औषधांनी पूर्ण बरा होणार आहे का, तरच आम्ही आयुर्वेदिक घेतो, हा शुद्ध वेडेपणा म्हणता येईल. अशा पद्धतीनं तुम्ही मधुमेहाचं ट्रीटमेंट देताना आयुर्वेदाकडे बघू नका. कारण ॲलोपॅथीमध्ये खूप मर्यादित औषधं मधुमेहासाठी आहेत, जी आहेत त्याचे दुष्परिणाम आहेत. दुसरी गोष्ट, शुगर नुसते कंट्रोल ठेवणं म्हणजे मधुमेहाची चिकित्सा होत नाही. शुगर कंट्रोल ठेवूनसुद्धा शरीर हे खंगत जातं. अनेक रुग्ण मी बघितलेले आहेत ज्याच्यामध्ये शुगर कंट्रोल असूनसुद्धा त्यांचं शरीर खंगत चाललेलं आहे. ती केस आमच्याकडे आल्यानंतर जेव्हा आम्ही ट्रीट केल्यानंतर पुन्हा नवतारुण्य त्या व्यक्तीला प्राप्त झालेलं आहे. म्हणजे पुन्हा त्याचे रिजनरेशन झालेले आहे बॉडीमध्ये. रसायन थेरपी त्याला द्यावी लागते. वयस्थापनसारखे आम्ही जे काढे बनवले ते द्यावे लागतात. अशा पद्धतीनं तुम्ही मधुमेहाची चिकित्सा वैद्यांकडेच घ्या आणि शुद्ध आयुर्वेदाची प्रॅक्टिस करणारे, ग्रंथोक्त आयुर्वेदिक प्रॅक्टिस करणारे वैद्यांकडेच मधुमेहाची तुम्ही चिकित्सा घ्यावी असं माझं मत आहे. एवढं बोलून आपण इथं थांबूया.